नमस्कार मित्रांनो, मी अरुण आंधळे पाटील. आपण पाहतात नव महाराजचा रोखोक. आज आपण महाराष्ट्रामध्ये काही दिवसापासून ज्या उलथापालथ आपण ज्याला म्हणू, काही अफवा पसरवल्या गेल्या त्याच्याविषयी चर्चा करणार आहोत. महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एक उडी सोडली. पुढे म्हणा किंवा ते खरोखर आपल्या मनातून बोलले किंवा कुणाच्या तरी सांगण्यावरून बोलले. सांगण्यावरून अशासाठी म्हणतोय मी मित्रांनो की आपल्याच माहिती आहे, रामदास पाद्यांच्या बोलक्या बावल्या असायच्या. त्या बोलक्या बावल्यांच्या पाठीमागे त्यांच्या कळी असायच्या, म्हणजे त्याचे गेर आपण त्याला थोडक्यात म्हणू. आणि बोलायचे सुद्धा रामदास पाध्ये, फक्त ते आभास आपल्याला व्हायचा की ते बोलके बावले बोलतात. अशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे जे अध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण हे बोलके बावले म्हणून बोलत असतात. त्यांची कळी कोणाच्या हातात आहे आपल्याला माहिती आहे. त्यांचे गुरु किंवा त्यांचे मित्र, त्यांचे सर्व काही देवेंद्र फडणवीस आहेत. आणि त्यांनी त्या निवडणुका सुरू होत्या नगरपंचायत नगर परिषदांच्या. त्यावेळी एक बातमी समोर आली मीडियात की 2 तारखेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पहा काय होतं ते, म्हणजे उलथापालथ होईल थोडक्यात त्यांच्या बोलण्याचा अर्थ. आणि जे एचएमए पत्रकार असतात मित्रांनो, त्यांना पत्रकार कसं बनावं हा एक प्रश्न आहे. ते सगळ्या चॅनलवाल्यांनी 2 तारखेनंतर काय होणार, 2 तारखेनंतर एकनाथ शिंदे यांना महायुतीतून बिच्चू भेटणार, त्यांचे 35 आमदार फुटणार, त्यांना महायुतीतून बाहेर काढलं जाईल, शिवसेनेचा पक्ष संपवला जाईल, त्यांचं चिन्ह गोठवलं जाईल, त्यांचा पक्ष गोठवला जाईल. अशा प्रकारच्या बातम्या फक्त दिवसभर त्यावेळेस सगळ्या चॅनलवरून येत होत्या. आणि खरोखर असा आभास निर्माण झाला की 2 तारखेनंतर खरोखर एकनाथ शिंदे यांचं उपमुख्यमंत्रीपद जाणार. कारण तशी भारतीय जनता पक्षाने त्यांची गरज नाही. भारतीय जनता पक्षाच्या 135 जागा आहेत, त्यांना 10-15 जागा कमी आहेत, काही अपक्ष आहेत. सगळे अजित पवार हे खंदे समर्थक बनले देवेंद्र फडणवीसांचे, ते भक्कमपणे देवेंद्र फडणवीसांच्या मागे उभे आहेत. आणि त्याचं कारणही वेगळंच आहे. त्यांना भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागं उभं राहावं यासाठी त्यांची 4ही बाजूने नाकाबंदी झालेली आहे मित्रांनो. त्यातच त्यांच्या मुलाचं ते 1800 कोटी रुपयाच्या जमिनीचा जो घोटाळा आहे पार्थ पवार यांचा बाहेर आला. तो घोटाळा जो सुरू होता, अंजली दमानी असतील किंवा काही जे चॅनल असेल टीव्हीवाल्यांनी ते लावून धरलं प्रकरण. मग हे प्रकरण भारतीय जनता पक्ष असेल किंवा महायुती असेल यांची बदनामी करणार होतं. त्याच्यापासून लक्ष कसं हटवावं हा एक प्रकार त्या 2 डिसेंबरच्या तारखेच्या जे रवींद्र चव्हाण यांनी आवाहन केलं तो असू शकतो. दुसरा प्रश्न मित्रांनो असा आहे की या सगळ्या जरी अफवा असल्या तरी त्यातून एक विश्वसनीय सूत्रांकडून असं समजतंय आणि यातून एक निश्चित होतं मित्रांनो की एकनाथ शिंदे यांना डॅमेज करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांनी केला होता. तो अधोरेखित झाला होता. त्यांना 2 डिसेंबर नंतर म्हणजेच नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुका झाल्यानंतर बिच्चू देण्याचं भारतीय जनता पक्षाने मनोमन ठरवलेलं होतं. कारण आता एकनाथ शिंदेची त्यांना गरज नाही असं सगळ्यांना वाटत होतं. जे स्वतःला ज्येष्ठ श्रेष्ठ विचारवंत पत्रकार समजतात त्यांनाही वाटत होतं. हे राजकीय धुरींदर आपण ज्याला म्हणू, जे नेहमी टीव्हीवरती आपले अक्कल पाजळत असतात, त्यांना देखील तसंच वाटत होतं की एकनाथ शिंदे जाणार, एकनाथ शिंदेची आता भाजपला गरज नाही. दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती आहे, त्या ठिकाणी जाणून बुजून देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना अध्यक्ष केलं. त्यांचे सुभाष देसाई असतील, आदित्य ठाकरे असतील यांना कमिटीवर घेतलं. आणि त्यातून एक अधोरेखित झालं की खरोखर देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे नको आहेत. आणि त्याचं कारण आहे मित्रांनो तसंच. कारण देवेंद्र फडणवीस यांना नेहमी असं वाटतं की कधी ना कधी पुन्हा एकदा दिल्लीश्वरांचा मला मेसेज येईल किंवा फोन येईल, तुम्ही राजीनामा द्या आणि एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करा. हे जर थांबवायचं असेल, हा काटा कायमचा काढायचा असेल तर आता हीच वेळ आहे. कारण दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार मजबूत आहे, बिहारमध्ये त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे आणि या बिहारच्या विजयासाठीच केवळ ते थांबलेले होते असं यावरून सिद्ध होत होतं. 2 तारखेला निवडणुका होणार होत्या, 3 तारखेला त्याचा निकाल येणार होता आणि भारतीय जनता पक्ष छाती ठोकपणे सांगत होते की 75% जागा आमच्याच येतील. मग शिंदेची त्यांना गरज काय. दुसरीकडे हा जो निवडणुका झाल्या नगरपंचायतच्या मित्रांनो, या निवडणुकामध्ये विरोधी पक्ष जो आहे तो आपल्याला कुठेही दिसला नाही. ना उद्धव ठाकरे निवडणुकीत उतरले, ना राज ठाकरे निवडणूक उतरले.
ना शरद पवार निवडणुकीमध्ये उतरले, ना काँग्रेसचा कोण राहुल गांधी असतील, सोनिया गांधी, प्रियंका गांधी किंवा इतर देश पातळीवरचे नेते या निवडणुकामध्ये उतरले नाहीत. याचा अर्थ वन साईड मोकळी भारतीय जनता पक्षाला या विरोधी आघाडीने दिली होती की काय, असा एक प्रश्न निर्माण होतो. पैकी सुप्रिया सुळे यांनी काही 4-5 सभा घेतल्या असतील, रोहित पवारांनी काही त्यांच्या त्या ठिकाणी घेतले असतील, परंतु विरोधी पक्ष या निवडणुकात दिसला नाही. आणि स्थानिक स्वराज्य संस्था मधली जी पहिली निवडणूक होती त्यांना फ्री हँड दिलेल्या कार्यकर्त्यांना म्हणजे कोणाला कुठे युती करायची हे ठरलेलं होतं. त्याप्रमाणे या युती आघाड्या स्थानिक लेवलवर झाल्या, विकास आघाड्या झाल्या, निवडणुका झाल्या. परंतु काही कारणास्तव त्याचा निकाल पुढे ढकलला आणि मग आली 2 तारीख, आली 3 तारीख. कुठेही काही हुकीचू नाही, एकनाथ शिंदे बद्दल काही नाही. आणि 2 तारखेनंतर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे एका मंचावर दिसायला लागले. सारे आश्चर्यचकित झाले, नेमकं काय झालं मित्रांनो? खरोखर यांनी जनतेला मूर्ख बनवलं का? महाविकास आघाडीला मूर्ख बनवलं का? आणि ते एक अफवा होती का की 2 तारखेनंतर एकनाथ शिंदे यांना डिच्चू दिला जाईल. आता सर्व हे जो गोराळ काही दिवस मीडियामध्ये चर्चेला गेलं, परंतु त्यातून एक दुसरी काळी बाजू समोर आलेली मित्रांनो की हो, खरोखर भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातल्या मनोमन विचार केला होता की एकनाथ शिंदेना आता कायमचं संपवायचं आणि उद्धव ठाकरेला वेळ प्रसंगी बरोबर घ्यायचं आणि आपलं सरकार सुरू ठेवायचं. परंतु दिसतं तसं नसतं मित्रांनो. आणि हे काही एकनाथ शिंदे किंवा त्यांचे जे आमदार खासदार आहेत, मंत्री आहेत, हे काही इतके दूध खोळे नाहीत किंवा कधीही त्यांना भारतीय जनता पक्ष संपू शकेल अशी देखील परिस्थिती नाहीये. कारण एकनाथ शिंदे एका विचाराने या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून बाहेर पडलेत. ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुस्लिमांच्या टोप्या घालायला सुरुवात केली, मुस्लिम मोहल्ल्यामध्ये जाऊन ते गोलटप्पे घेऊन शिरकुर्मा खाण्यास सुरुवात केली आणि हिंदुत्वाला तिलांजली दिली, त्याच वेळेस एकनाथ शिंदे यांनी ठरवलं होतं की आता हा मोका आहे. तसंही त्यांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची खुणातच होती, परंतु उद्धव ठाकरेंनी केवळ आणि केवळ खुर्चीसाठी त्यांना तो मोका मिळवून दिला. आणि भारतीय जनता पक्षाला हेच हवं होतं, त्यांना कोणीतरी फितुरी करणारं हवं होतं. आणि ते काम एकनाथ शिंदेनी केलं. त्यांनी मोका साधला, वेळ साधली आणि दिल्ली शहराने त्यांचं बक्षीस त्यांना मुख्यमंत्री पदावर बसून दिलं. देवेंद्र फडणवीसांना सांगण्यात आलं की तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा. अगोदर ते राजी नव्हते. त्यांना एकदम म्हणजे गैरवरून आलं की हे काय झालं, करायला एक गेलो आणि झाले एक. आपल्या जास्त जागा असून सुद्धा एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केलं गेलं. परंतु दिल्लीश्वर ज्याला आपण म्हणतो, अमित शहा किंवा नरेंद्र मोदी उगाच या सर्वोच्च पदावर विराजमान नाहीत मित्रांनो. यशाला हुरवळून जाऊन जर अशा प्रकारे त्यांनी या पक्षांना, मित्र पक्षांना संपवत निघाले तर जनता त्यांना एक दिवस संपवल्याशिवाय राहणार नाही हे त्यांना देखील ठाऊक आहे. उद्धव ठाकरे काय काय म्हणालेत अमित शहा आणि नरेंद्र मोदींना? कुणी औरंगजेब म्हटलं, कुणी अब्दाली म्हटलं आणि अत्यंत खालच्या जाहीर टीका संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदी अमित शहांवर केली. आणि तेच देवेंद्र फडणवीस केवळ आणि केवळ एकनाथ शिंदेवरती वाचपा काढण्यासाठी त्या उद्धव ठाकरेंना जवळ करत आहेत, त्यांना अध्यक्ष करत आहेत. ही गोष्ट न समजण्या इतके एकनाथ शिंदे खुळे वाटले का मित्रांनो आपल्याला? आणि मग त्यांनी तो स्पेशल गेअर आपण जो गाडीचा म्हणतो तो टाकला, ते दिल्लीला गेले आणि जवळजवळ 50-60 मिनिटं ते एक अमित शहा यांच्या बरोबर त्यांनी चर्चा केली. आता या चर्चेमध्ये काय झालं हे दोघांशिवाय तिसऱ्याला कोणालाही ठाऊक नाही. परंतु मग काही जे अतिशहाणे आपण ज्याला म्हणतो त्या मराठी मीडियावरती आहेत काही असे सोडलेले सांड, कुठली चर्चा असली की आपली अक्कल पाजवतात. अमित शहानी सांगितलं की तुमचे लोक आमच्याकडे येतात, त्याला आम्ही रोखू शकत नाही, तुम्ही तुमचे रोका. आणि अक्षरशः शिंदेना नाराज होऊन परत यावं लागलं. आणि शिंदेची आता हकालपट्टी निश्चित आहे. आणि नंतर दुसरीकडं रवींद्र चव्हाण आहेत, त्यांनी कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेचे माणसं फोडण्याचा प्रयत्न केला, 50 लाख रुपये एकाला दिले गेले आणि शिंदेचे जे काही तालुका उपतालुका प्रमुख त्यांना फोडण्यात आलं. आता प्रश्न असा राहिला की नंतर असं समजतं की होय, खरोखर एकनाथ शिंदेना डिच्चू देण्याचं पूर्णपणे मनोमन देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं होतं. 4 तारखेला असं समजतंय की या समारंभाची तयारी देखील झाली होती. एकनाथ शिंदेच्या गटातील काही आमदार, काही मंत्री भारतीय जनता पक्षात येण्यास इच्छुक होते आणि ती तयारी त्यांनी एका मोठ्या इव्हेंट करून त्यांचा प्रवेश देण्याचं निश्चित झालं होतं. आता त्यासाठी एकनाथ शिंदेच्या आमदारांना फोडण्यासाठी भारतीय जनता पक्षाने किती कोटीची बोली लावली होती तो आकडा मात्र अजून बाहेर आलेला नाही. दुसरीकडे ईडीची भीती त्यांना एकांच्या आपण आमदार त्यांच्या मुलांवरती शिवसेनेच्या आरोप झाले भ्रष्टाचाराचे काही पुरावे, मग ते काहींना ती भीती दाखवली गेली, तुम्ही नाही आले तर तुमच्या मागे ईडी लावली जाईल आणि तुम्हाला अटक केली जाईल.
दुसरीकडे अजित पवार यांनी जे महाघोटाळे केलेत त्या घोटाळ्यांच्या फाईल सरकारने आपल्याकडे ठेवलेल्या आहेत देवेंद्र फडणवीस यांनी. त्यामुळे अजित पवारांचं काही इकडं तिकडं डोकावण्याचं किंवा कुठे जाण्याचा प्रश्नच नव्हता. त्यांना भारतीय जनता पक्ष जे सांगेल ते ऐकणं भाग होतं आणि त्यांना एकनाथ शिंदेना शिव देण्यासाठी अजित पवारांना आणि उद्धव ठाकरेंना चुचकारण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं. ज्याला आपण पेशवाईजी म्हणतो ना मित्रांनो, ती याला म्हणतात की कपट कारस्थान करून समोरच्याला कसं नेस्तनाबूत करायचं, विश्वासघात कसा करायचा, याला पेशवाई म्हणतात. आणि त्या व्याख्येमध्ये देवेंद्र फडणवीस बसतात असं काही जाणकारांचं मत आहे. परंतु एकनाथ शिंदे देखील कच्च्या गुरूचे चेले नव्हते मित्रांनो. त्यांनी हे सगळं हेरलं, अमित शहाच्या कानावर घातलं आणि अमित शहांनीच डोळे वटारल्यामुळं रवींद्र चव्हाण असतील, देवेंद्र फडणवीस असतील, यांनी आपल्या तलवारी मॅन केल्या. कारण अमित शहांना नरेंद्र मोदींना माहित होतं की आज आपण एकनाथ शिंदेना संपवू, पहिले उद्धव ठाकरेंना संपवले, असे प्रत्येक जर आपण एका पक्षाला संपवत गेलो तर आपली इमेज आहे देशामध्ये ती कपट कारस्थानी आणि विश्वासघातकी मित्र म्हणून होईल आणि आपल्याला जे आता यश मिळत चालले त्या यशात खोडा होऊन आपल्याला पाय उतार देखील व्हावं लागेल, अशा प्रकारची ती समजूत त्यांची झाली होती. देवेंद्र फडणवीस यांना इकडे समजलंच नाही की एकनाथ शिंदे असतील, राज ठाकरे असतील, शरद पवार असतील किंवा काँग्रेस असेल, यांची कुठेही आपण दुश्मनी पाहिलेली नाही. हे आजही एकमेकांबरोबर चांगल्या पद्धतीने वागतात, चांगल्या पद्धतीने जे विचार विनिमय होतात, चहा पाण्याच्या जेवणाच्या पंक्ती सुरू असतात. त्यामुळे एकनाथ शिंदे देखील तयारीतच होते. जर असा कधी दगाफटका देवेंद्र फडणवीसांनी केला, रवींद्र चव्हाण यांनी केला, तर त्यांना देखील महाआघाडीची दारं मोकळी होती. परंतु या जरतरच्या गोष्टी झाल्या मित्रांनो. हे जे अकल पाजळत होते लोक, त्यांच्या गोष्टी झाल्या. पण खरोखर हा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांना संपवायला निघाले होते. परंतु दुसरी एक गोष्ट समोर आली मित्रांनो की विरोधी पक्ष त्यांना हवाय, परंतु कमजोर हवाय. आता सध्या महाराष्ट्रामध्ये जी विरोधी पक्षांची परिस्थिती आहे, ही परिस्थिती त्यांना हवी आहे. उद्धव ठाकरे असेल, राज ठाकरे असेल, शरद पवार असेल, काँग्रेस पक्ष असेल, हे आता लोळे पांगळे झालेले आहेत मित्रांनो. यांना ना तो जनाधार राहिलेला आहे, ना यांच्याकडे संख्या आहे, यांच्याकडे विरोधी पक्षनेता होण्याच्या गरजेचे देखील उमेदवार आमदार नाहीत मित्रांनो. आज पाहतोय आपण बिगर विरोधी पक्षाचंही अधिवेशन नागपूरला सुरू आहे आणि त्यामुळं यांना उद्धव ठाकरे विरोधक म्हणून हवे आहेत, शरद पवार विरोधक म्हणून हवे आहेत. आता राहिलं काँग्रेस. फक्त भारतीय जनता पक्षाचा कट्टर समर्थक विरोधक फक्त एक आणि एक म्हणजे काँग्रेस आहे. शरद पवारांचा काही भरोसा नाही. ते ज्यावेळी सांगतात भारतीय जनता पक्षासारख्या जातीयवादी पक्षाची आम्ही युती करणार नाही, याच्या उलट त्यांचा अर्थ असतो की आम्ही कधीही भारतीय जनता पक्षाची युती करू शकतो. 2014ला पण पाहिलं, सर्वात आधी न मागता भारतीय जनता पक्षाला पाठिंबा शरद पवार यांनी दिला होता. त्यावेळी जातीवाद पुढे गेला होता. आणि असं देखील समजते की शरद पवार यांचा पक्ष जेव्हा कधी भाजपला गरज लागेल तेव्हा आपला पाठिंबा भारतीय जनता पक्षाला देईल, बाहेरून पाठिंबा देईल. पण ही एक त्यांची अट आहे, आमची राष्ट्रवादी काँग्रेस जिवंत राहिली पाहिजे, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. आणि त्यात असं देखील सेटलमेंट झालेलं आहे की सुप्रिया सुळे यांना कॅबिनेट मंत्रीपद आणि अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांना राज्यमंत्रीपद केंद्रात देऊन त्यांना मंत्री बनवलं जाईल. परंतु ते जेव्हा कधी भारतीय जनता पक्षाला गरज पडेल तेव्हा. आज भारतीय जनता पक्षाला कोणाची गरज नाही, त्यांच्याकडे संख्याबळ आहे. बिहारमध्ये नितीश कुमार असतील किंवा आंध्रातले चंद्राबाबू नायडू असतील, आता यांचे हे दोन्ही भक्कम झालेले आहेत मित्रांनो. दोघे आता कुठे जाऊ शकत नाहीत. बिहारला पुन्हा एकदा त्यासाठी या नितीश कुमारला मुख्यमंत्री केलेला आहे. त्यामुळं हे जे स्वप्न रंगत होते देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंना चुचकारून, शरद पवारांना चुचकारून किंवा इतर त्यांच्या आमदारांना फोडण्याचं षडयंत्र हे फेल गेलेलं आहे. आणि अमित शहा किंवा नरेंद्र मोदी यांनी डोळे वटारल्यामुळंच हे षडयंत्र जे होतं ते थांबलेलं आहे. आणि पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आपल्याला कार्यक्रमांमध्ये एकमेकाच्या सोबत आज दिसत आहेत. त्यामुळं 2 तारखेला काय होईल, 4 तारखेला कसा शपथविधी होईल, हे सगळं आता स्वप्नरंजक म्हणजे स्वप्नवत विषय त्यांचा ठरलेला आहे. परंतु एक निश्चित आहे की ही जखम एकनाथ शिंदे यांच्या मनात खोलवर झालेली आहे की देवेंद्र फडणवीस हे दगाफटका करायला निघाले होते. आता त्याची कारणे अनेक असू शकतात. अमित शहानी भाजपवाल्यांना का फटकारलं महाराष्ट्रातल्या, त्याची कारण अजून काही वेगळी असू शकतात. परंतु एक मात्र निश्चित आहे की आता या पुढेच्या निवडणुका होतील, स्थानिक स्वराज्य संस्था ज्या असतील किंवा इतर जर काही निवडणुका आल्या तर त्या महायुतीच्याच झेंड्याखाली होतील. आता कोणीही एकला चलो ची घोषणा करू शकणार नाही. अगदीच कुठे शक्य नसेल त्यावेळी मैत्रीपूर्ण लढती स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती असतील किंवा महानगरपालिका असतील या होऊ शकतात. आपला जो मागे मुद्दा राहिला
की उद्धव ठाकरे यांना विरोधी पक्ष का हवेत, आणि दुसरी गोष्ट उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील यांना फक्त हवा आहे मुंबई महानगरपालिका. यांना बाकी राज्याशी महाराष्ट्राशी काही घेणं देणं नाही. या नगरपालिका नगरपंचायत मधून सिद्ध झालेला आहे मित्रांनो. ते कुठे प्रचाराला झाले नाही, घराच्या बाहेरच पडले नाही. दोघे भाऊ फक्त कार्यक्रमाला एकमेकाच्या घरी जाण्या येण्याने चालू ठेवलं. आता मराठी माणसाला यांना आता मराठी माणसांची आठवण झाली. आता मुस्लिमांच्या टोप्यांना हिरव्या दिसत नाहीत, कारण त्यांना आता दिसायला लागले की आपल्याला आता देवेंद्र फडणवीस खुणावत आहेत. आपल्याला इकडे सुद्धा जाण्याची वेळ आली तर मुस्लिम समाज कधीही भाजप बरोबर येणार नाही. तेव्हा त्यांनी आताच दोघा भावांनी एकत्र येऊन भाजपच्या बरोबर युती करण्याचं मनोमन ठरवलेलं होतं. परंतु जर एकनाथ शिंदे बाजूला झाले असते तर मात्र भारतीय जनता पक्षाला मुंबई महानगरपालिका असो, ठाणे महानगरपालिका असो किंवा कोकण किनारपट्टीत जे काही महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था या ठिकाणी झेंडा फडकवण्याचं स्वप्न त्यांचं स्वप्नच राहिलं असतं. कारण आजही शिवसेनेचा जो स्पेस आहे तो आज एकनाथ शिंदेकडे आहे. उद्धव ठाकरेंबरोबर मराठी माणूस हवा तसा नाही, काही प्रमाणात राज ठाकरेंकडे आहे. आणि त्या जोडगोळीमुळे त्यांना जे पाहिजे मुंबई महानगरपालिका, भाजपला देखील पाहिजे मुंबई महानगरपालिका, कारण ती सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे. या मुंबई महानगरपालिकेमध्ये खूप मोठ्या प्रकारात खूप मोठा भ्रष्टाचार आपण मागे काही वर्षामध्ये पाहत होतो. त्यामुळे सगळ्यांचा डोळा मुंबई महानगरपालिकेवर आहे. एकनाथ शिंदेशिवाय भारतीय जनता पक्षाला मुंबई महानगरपालिकेवर ठाणे किंवा इतर कदापि शक्य होणार नाही, हे देखील त्यांना आता कळून चुकलेलं आहे. आणि एकनाथ शिंदे ही काय चीज आहे ते त्यांना कळून चुकल्यामुळं आणि दिल्लीश्वरांनी यांना त्यांची जागा दाखवल्यामुळं आज हे शांततेमध्ये आज हातात हात घालून एकनाथ शिंदे बरोबर आज आपल्याला नागपूरला दिसत आहेत. तेव्हा हे ज्या आपण काय म्हणतो 2 डिसेंबरला काय होईल अफवा होत्या, नाही मित्रांनो, खरोखर एकनाथ शिंदे यांना दगा फटका होणार होता. परंतु दिल्लीश्वरांनी आपली होणारी भविष्यातली बदनामी ओळखून त्यांना अभय दिलं आणि त्यांची ताकद महाराष्ट्रात आहे हे अधोरेखित झालं. हा असा जो आमचा अंदाज आहे तो आम्ही वर्तवला. त्याच्या व्यतिरिक्त जर अंतर्गत काही गोष्टी घडत झाल्या असतील त्या आम्हाला सुद्धा माहित नाही. जे कोणी पोपटपंची करतात त्यांना सुद्धा माहित नाही, कारण एकनाथ शिंदे आणि अमित शहाच्या मीटिंगमध्ये काय ठरलं, जिथं देवेंद्र फडणवीसांना कळालं नाही काय ठरलं, तर त्या पोपटपंची करणाऱ्यांना नक्कीच कळलेलं नसेल असं आपण समजूया. तुर्त इतकेच. नवमहाराष्ट्राच्या रोखोकसाठी अरुणांद्रे पाटील, मुंबई. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.